नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण आतापर्यंत झालेले सर्व पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह कंपोनेंट्सचे जे पण बिग फ्रेंडचे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह कंपोनेंट्स होते त्या सर्वांचे आपण आज रिव्हिजन करणार आहोत। ते फॉर्म्युले कशा प्रकारे कॅल्क्युलेट केले जातात हाच मी तुम्हाला हे पूर्ण शिकवणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलाय तोही प्रेस करा, जेणेकरून जेही मी व्हिडिओ अपलोड करते रोजच्या रोज त्याचं लगेचच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा। चला तर मग पाहूया नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कंपोनेंट जे आहेत त्याचं कॅल्क्युलेशन नक्की होतं कशा प्रकारे। ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, साइन कोणती यूज होते, हे सगळं कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं याचा बेस आज मी तुम्हाला पुन्हा शिकवणार आहे। तर हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे। याच्याने तुमची पूर्ण व्हिडिओ जर कोणाला काही डाऊट असेल तर पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल अजूनही। ओके, फर्स्ट याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्याच्यामध्ये मी प्लस अँड मायनस साइन कशा प्रकारे कॅल्क्युलेट केले जातात, आन्सर मध्ये कोणती साइन घेतली गेली पाहिजे, प्लसची घेतली पाहिजे की मायनसची घेतली पाहिजे हे शिकवलं होतं अशा प्रकारचे फॉर्म्युलेज घेऊन। याचा मी पुन्हा एक वेळा रिव्हिजन घेते। बघा, जर क्वेश्चन मध्ये प्लस आणि मायनस असेल, प्लस मायनस असेल तर अल्टिमेट त्याचा आन्सर जो येईल तो मायनस करून येतो। प्लस मायनस इज इक्वल्स टू मायनस होतं। ओके, त्याचबरोबर मायनस प्लस इज इक्वल्स टू सुद्धा मायनसच होतं, फक्त इथे आन्सर मध्ये जी पण साइन येते ती चेंज होते। आता ती साइन कशी चेंज होते, जर फर्स्ट प्लस अँड मायनस असेल, मायनस येत असेल आणि जर का प्लसची साइन ही बिगर नंबरला असेल, म्हणजे कोणत्याही मोठ्या संख्येला जर प्लसची साइन असेल तर तिथं आन्सर मध्ये प्लसची साइन येते। अल्टिमेट तिथे कॅल्क्युलेशन करताना आपल्याला मायनसच करायचंय, पण आन्सर जो असणार तो प्लस मध्ये येतं। आणि त्याचबरोबर जर मायनस प्लस घेतलं तर मायनस प्लस इज इक्वल टू ऑल्सो मायनसच होतं, पण जर का बिगर नंबरला मोठ्या संख्येला मायनसची साइन असेल तर तिथल्या आन्सरला सुद्धा मायनसची साइन येते। म्हणजे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करताना जेव्हा कधी मायनसची साइन असेल मोठ्या संख्येला तर आन्सरला मायनसची साइन येते, आणि जर का मोठ्या संख्येला प्लसची साइन असेल तर आन्सर सुद्धा प्लस मध्येच येतं। हे पूर्ण असतात पॉझिटिव्ह कंपोनेंट्स जिथे प्लसची साइन आहे सगळ्यांमध्ये। आता याच्यामध्ये पण बघा, आपण जेव्हा फॉर्म्युले शिकत होतो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रत्येकामध्ये @10 @10 2 @10 3 असं मी बोलत होते पॉझिटिव्ह कंपोनेंट्सच्या वेळेस। त्यावेळेस जेव्हा आपण @10 करतो म्हणजे @10 म्हणजे प्लसची साइन आहे मोठ्या संख्येला, तर आपला आन्सर जो असतो तो +9। अल्टिमेट प्लस मायनस इज इक्वल टू मायनसच होतात आणि आपला आन्सर जो असतो तो प्लस मध्ये येतो। तर हे आहेत पॉझिटिव्ह कंपोनेंट। त्याच प्रकारे हे ते जे दिलेले आहे मायनस प्लस इज इक्वल टू काय होतं, मायनस। ऑलरेडी मायनस प्लस इज इक्वल टू मायनसच होतं, पण इथे बिगर नंबरला मायनसची साइन येते, बरोबर। जर का मला -9 करायचे तर मला आधी -10 मग +1 करावा लागतो, तर -10 म्हणजे -10 ला मायनसची साइन आहे, त्यामुळे आपल्याला इथे डिडक्शन मध्ये जे पण -9 करायचे आहे ते इथे -9 ही आन्सर मध्ये मायनसची साइन येते। म्हणजे -10 + 1 मायनस प्लस इज इक्वल टू मायनसच होतील, आणि प्लस -10 हे जे आहे हे बिगर नंबर आहे, 10 हा बिगर नंबर आहे, त्यामुळे आन्सर मध्ये मायनसची साइन येते। समजते तुम्हाला? आता इथे सगळीकडे तेच केलेले आहे नेगेटिव्ह कंपोनेंट्स मध्ये। नेगेटिव्ह कंपोनेंट्स मध्ये -8 इज इक्वल टू -10 + 2 मायनस प्लस इज इक्वल टू मायनस होतील, आणि इथे -10 ला मायनसची साइन आहे तर इथे आन्सर सुद्धा मायनस मध्ये येतं। ओके, नक्की हे तुमचं मायनस प्लसचं जो पण कन्फ्युजन असेल तर पूर्ण क्लिअर झालं असेल। आता बघा, आतापर्यंत जे पण आपण नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कंपोनेंट्स केलेले होते हे दोन्ही सुद्धा एकमेकांशी कनेक्टेड आहेत। तुम्हाला फक्त साइन्स आठवण ठेवायची। जेव्हा कधी ऍडिशन येईल, जेव्हा कधी +9 +2 +6 यातला कोणताही नंबर येईल तर तुम्हाला @10 करायचंय। ओके, +10 करायचे, आणि जेव्हा कधी मायनस येत असेल तर तुम्हाला -10 करायचे। आणि अल्टिमेट त्यांचे जे फ्रेंड्स आहेत, आता फ्रेंड्स म्हणजे काय, 9 चा बिग फ्रेंड आहे 1, 8 चा बिग फ्रेंड आहे 2, 7 चा आहे 3, 6 चा आहे 4, 5 चा आहे 5, 4 चा 6, 3 चा 7, 2 चा 8, 1 चा 9। आता जर तुम्ही बघितला तर मायनस मध्ये सुद्धा तेच सगळं आहे, काहीच वेगळं नाहीये यात।
मायनस मध्ये सुद्धा तेच सगळे आहेत. 9 चा बिग फ्रेंड 1 आहे, इथं सुद्धा 9 चा बिग फ्रेंड 1 आहे. फक्त आपल्याला ऍडिशनच्या वेळेस ऍड 10 करायचं आणि सबट्रॅक्शनच्या वेळेस लेस 10 करायचे. दुसरं काहीच फरक नाहीये याच्यामध्ये. हे जर तुम्हाला पूर्णपणे समजलंय तर हे इझिली तुम्हाला समजून येईल. नेगेटिव्ह कॉम्पोनंट्स इझिली समजतील. नेगेटिव्ह कॉम्पोनंट मध्ये लेस 10 करायचे असतात आणि पॉझिटिव्ह कॉम्पोनंट मध्ये ऍड 10 करायचे असतात. ओके, आता इथे -9 चा बिग फ्रेंड कोण आहे? +1. -8 चा बिग फ्रेंड +2. -7 चा बिग फ्रेंड +3. -6 चा बिग फ्रेंड +4. -5 चा बिग फ्रेंड +5. -4 चा बिग फ्रेंड +6. -3 चा बिग फ्रेंड +7. -2 चा बिग फ्रेंड +8 आणि -1 चा बिग फ्रेंड +9. इथे तेच आहे, सगळे फक्त अपोजिट आहे, साइन्स फक्त चेंज होतात. इथे +1 चं येईल -9, +2 चं -8. तुम्हाला फिंगर्सवर सुद्धा मी आधीचे जे पण व्हिडिओज होते त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन शिकवलं होतं. आपल्याला जर ऍड 9 करायचं असेल तर इथे फर्स्ट आपण 10 घेणार आणि 1 लेस करणार. आले 9. त्याच प्रकारे 1 साठीही असतं. जर आपल्याला 1 ऍड करायचं असेल तर ऍड 10 करून लेस 9 करणार, येणार 1. ओके, इझी आहे की नाही? फक्त महत्वाचं आहे +9 प्लस अँड मायनसचं जे पण कॉम्बिनेशन असतो तो समजून घेतला पाहिजे. प्लस मायनस इज इक्वल्स टू येतं मायनस, मायनस प्लस इज इक्वल्स टू ऑल्सो येतं मायनसच. फक्त जो पण मोठी संख्या असेल त्याची जी साईन येईल ती उत्तरामध्ये आपल्याला लिहायची असते. आता लिहायची म्हणजे कॅल्क्युलेट करताना आपल्याला टूलवर यूज करायचंय. आता ऍडिशनच्या वेळेस ऍडिशन करणं, सबट्रॅक्शनच्या वेळेस सबट्रॅक्शन करणं. त्याचबरोबर इथे अजून 2 फॉर्म्युले असतात. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्लस प्लस इज इक्वल्स टू प्लसच होतो. आता याच्यामध्ये प्लसच आहे तर ऑलरेडी आन्सर प्लस मध्येच येणार आहे, तर साईनचा काहीच प्रॉब्लेम नाही येणार. त्याचबरोबर मायनस मायनस इज इक्वल्स टू असतो ऑल्सो प्लस येतं. आन्सर प्लस मध्ये येतं पण तिथं साईन बघितली जाते की मोठ्या संख्येला कोणती साईन आहे. ऑलरेडी प्लस मध्येच येईल आन्सर. मायनस मायनस इज इक्वल्स टू ऑल्सो प्लस and plus plus is equals to also plus, but plus minus is equals to minus and minus plus is equals to minus. फक्त आन्सर जो पण येईल तिथे जो पण बिगर नंबरला जी साइन दिलेली आहे त्याची साइन त्या आन्सर मध्ये येते. ओके, नक्की तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल. याच्यामध्ये मी पूर्ण आतापर्यंत जेवढेही प्लस मायनसचे जे पण पॉझिटिव्ह कॉम्पोनंट निगेटिव्ह कॉम्पोनंट जेही मी शिकवलेले आहेत ते पूर्ण रिकॉल केलेले आहेत आणि ते पूर्ण योग्यरित्या समजवले सुद्धा आहेत. जर कोणाला काही डाऊट असेल नक्कीच या व्हिडिओने तुमचे डाऊट सगळे क्लिअर झाले असतील. ओके, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना काही डाऊट्स असतील, काही प्रॉब्लेम्स असेल, कोणाला काय अबॅकस शिकायचं असेल तर त्यांना ते शिकता येईल घरी बसून. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.